गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. संगीता बनसुडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. झालं का चहा पाणी मंडळी? चला मग आजचा दिवस कसा जाणार आहे? चहा पियायचा. चहा केली आज खूप दिवसाच्या नंतर, आज चहा केली. चला मग चहा पिऊ आणि स्वयंपाक पण करायचा आहे. आज खूप छान वातावरण आहे बरं. मी चहाच पित नाही बघा, आमच्या घरी कोणीच पित नाही चहा. तर आज मी चहा केली. सवयच नाही चहा पियायची, डायरेक्ट स्वयंपाक करून जेवण करायचं. बघू भैयाला एक, मला एक. त्यानं पिते की नाही की तोंडात धुतलं नाही ना आमचं भैया पेंटिंग करायला. हे बघा भैयाला चहा वाटली पण तोंडात धुतलं नाही. म्हणलं काय काढायला सर? काढायला रामपरात धरून घेऊन बसलं बघा. चित्र काढायला बघा. पहिल्याची दाखवी एक दोन ॲटम. बघा आमचा कलाकार कसा काढते चित्र. हे बघा विठ्ठलाचं एकादशीच्या दिवशी काढलं बघा. हे दुसरं एक आहे की एक डोळा. दुसरं काढते कोटे टाकून देते, चांगले ठेवणार काय ना. चला मग मंडळी, आवडते का तुम्हाला दोडक्याची भाजी? ताजी ताजी दोडके असले ना, हे असं दोडक्याचं निघते की हे असं, तर याची चटणी बनवतात बघा. एवढी भारी लागते, करम 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 कुरुम कुरुम इतकी भारी लागते. याची चटणी करतात. पण हे ताजे दोडके नाहीत, तर आपल्या शेतातले आणि आपल्या घरचे राहतात ताजे ताजे दोडके फ्रेश धुवून असं खिसलेली याची चटणी एवढी भारी लागते. तर हे आता हे विकत घेतलेले होतं, कोटं कोटं लोळत आलीत की, त्याच्यामुळे आपल्याला खाऊ वाटत नाही गड्या. आपल्या शेतात म्हणजे लावले मी दोडके. तर शेतातले दोडके लागल्याच्यानंतर मी करून दाखवेल तुम्हाला. आवडते का तुम्हाला दोडक्याची भाजी? मला आवडते. मस्त मोकळी करतो आता. जाऊ शेताला. काल गेलं नाही शेताला. हाय काम शेताला गेल्या ना. आज लई छान वातावरण आहे. काय नाही व्हिडिओ तरी होतील आपले फार्मरच्या चॅनलवरची. कसं आहे बघा मंडळी, आमच्या घरी एवढी किरकिरी लागली की नाही. आता 15 ऑगस्टची मी त्यांना शाळेचे ड्रेस घेतले, शाळेचे गणवेश. तर माझ्या छोट्या बाईला पण ड्रेस घेतला, पण मी घरीच शिवला. माझ्या मोठ्या लेकरांना पण मी घरीच शिवत गेलो. तर हे थोडी तिडपिड आहे बघा. तर तिला टॉप शिवला, थोडं कॉलर मोठं झालं. लई दिवस झालं ना शिवणकाम सोडून. आता मोठ्या पोरी मोठ्या झाल्या, ते कॉलेजला ते त्यांचं मोठं शिक्षण चालू आहे. तर खूप दिवस झालं मी शिवणकामही सोडून दिलं, 1 वर्ष झालं. आणि त्या जेव्हा 10वी झाल्याच्यानंतर मी त्यांचे कपडे पण शिवणं बंद केलं, आणि दुसऱ्याचे पण मी घेतच नाही ड्रेस. तर 5-6 वर्षानंतर मी आज यावर्षी ड्रेस शिवला. थोडं कॉलर मोठं झालं. टेलर काय किती जरी वर्ष झालं तरी शिवणकाम विसरत नाही. तर माझं विसरलेलं नाही. थोडं शोल्डरमध्ये मागण्या थोडं फिसकलं आंबाजानं. तर एवढी किरकिरी लावली. ते तर ती जाऊ द्या, तिला पण 15 ऑगस्टला घेऊन देतो म्हणलो. तर कसं असते बघा, दुष्काळी 13वा महिना. तिचा घ्यायचा म्हणलं की आमच्या भैयाला ड्रेस घेतला. त्या टेलरनं एकदम फिटच करून टाकलं. त्याचा ड्रेस घेतला इकून तिकून कसा तरी. तर त्याचं पण शर्ट एवढं फिट करून टाकलं. पॅन्ट कसा तरी साधारण झाला. पण त्याला पण काल फोन लावलो हिमायतनगरच्या टेलरला. तर काल जाऊन टाकून आलं शर्ट. तर असं असते बघा, दुष्काळी 13वा महिना कसा येते बघा गरीबावर. तर असं नाही व्हायला पाहिजे ना. घेते इकून तिकून माणूस, खाण्यातलं खाणं इकून तिकून सोय करून ड्रेस घेते. तर असे प्रॉब्लेम झाले बघा आमच्या घरी. दोन्ही लेकराचे शर्ट बिघडले. तर तेच आज रडून गेली. मला आता ड्रेस घेऊन दे, टॉप घेऊन दे. तर बघू घडते का तिला. तर भैयाचं पण तसंच झालं. काय करा, असं असते बघा. दोडके खिसले आणि पाण्यात खळखळ धुवून घेतलं बघा. धुवून घेऊन टाकून द्या. डाळ तरी टाकून करा, नाही तर अशीच करा, मोकळीच करा. हिरव्या मिरच्या टाका. हे बघा मंडळी, या बाईला खलबदन आहे का म्हणून असं समजून घेऊ नका. खलबदन पण आहे माझ्याकडे, मिक्सर पण आहे.
तर माझी हे ट्रिक लई आवडते मला. हे असं दबरदबर खिचकायचं, असं हे साफ करून खालची छान असं दबरदबर खिचकून भाजीत टाकायचं. म्हणजे हे मिरच्या तळल्यासारख्या होतात आणि एवढे छान लागतात मिरच्या खिचकून खायला, खूप छान लागतात बघा. मी वरणाला पण असंच टाकतो, असं दबरदबर खिचकून. तुम्ही पण करून बघा कसं हे तळतात. खूप छान लागतात ही मिरच्या भाजीसोबत खिचकून खायला, खूप छान लागतात. माळव्याच्या भाजीत मोठा कांदा टाकला ना, खूप छान लागतात भाज्या. तर मी उन्हाळ्याच्या लास्टला एक पोतच घेतलं 35 किलोचं, मोठमोठे कांदे. मला कांदा मोठा टाकायची सवय आहे, त्यामुळे मोठ्या कांद्याचंच पोतं घेतलं. एकच कांदा आहे बघा, याच्यापेक्षा मोठमोठारी कांदे आहेत. इतका कांदा टाकूच वाटते मला माळव्याच्या भाजीला. हे बघा, अशा प्रकारे तयारी केली. मोठा कांदा, 2 टमाटे, ठेचलेल्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोडके. दुसरे ॲटम टाकताना शूटिंग घेऊ शकले नाही, थोडं काम होतं, दुसरंच फोन आला होता. तर कांदा पण टाकला आणि टमाटे पण टाकले, कोथिंबीर पण टाकली. याच्यात छान भाजू द्यायचं. असं गावरान पद्धतीची भाजी आहे आमच्या इकडची. हे बघा, खूप छान लागतं, करून बघा तुम्ही. हे बघा, बऱ्यापैकी छान भाजलं बघा मटेरियल आपलं. आणि दोडकी टाकून घेऊ. कशाचं चित्र काढायला आहे सांगा कमेंटमध्ये. काय गर आहे, काय बाई, हा झोप. हे बघा मंडळी, आता झालं काम. सगळे कपडे घरात आणून टाकले. आज दुपारून पाऊस आला, थोडा थोडा आला, पण आबाळच आहे. बाहेरून नाही काय, घरात टाकले कूलरला कपडे. तर 1 तास झालं छोट्या चॅनलवर मी व्हिडिओ करत आहे बघा. आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा माझा सेल्फी स्टँड आणि हे रिंग स्टँड आणि बोर्ड इथे घ्यावं लागते. खाली पलंगावर बसून जर व्हिडिओ करायचे म्हणले तर. झाली आता बऱ्यापैकी व्हिडिओ झाले. 1 दिवसाचे किंवा 2 दिवसाचे, 2 दिवस पण जातात असे व्हिडिओ बनवून ठेवले छोटे चॅनलवर, संगीता बनसोडे ऑफिशियल या चॅनलसाठी. तर चला मग, माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.